तुम्हाला आषाढ एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही सकाळचं वातावरण बघू शकता. पाऊस पडून गेलेला आहे आणि छान मस्त सगळीकडे वातावरण खूप छान आहे. जणू काही असं वाटतं हिरवी चादर पांघरलेली आहे. आणि ज्या दिवशी आषाढ एकादशी असते ना, त्यावेळेस सेम असंच वातावरण असतं. आणि हे वातावरण बघून असं वाटतं रे हां, आज आषाढ एकादशी आहे, आज पंढरपूर यात्रा आहे, हे सगळं फिलिंग होतं. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे ही छान मस्त पालक. तर मी मध्यंतरी जेव्हा झाडं लावली होती तेव्हा मी या कुंडीमध्ये पालकच्या बिया मातीमध्ये मी रोवल्या होत्या आणि या दुसऱ्या कुंडीमध्ये मेथीचे जे दाणे असतात ते सुद्धा रोवले होते. तर तुम्ही ते बघू शकता, अगदी छोटे छोटे असे रोप यायला सुरुवात झालेली आहे आणि खूप छान वाटतं. आणि आज पूर्ण म्हणजे आषाढी एकादशी असल्याचं पूर्ण फिलिंग वाटतं, सगळं म्हणजे छान वाटतं. आणि तुम्ही ते बघू शकता, हे आमचे जे महाशय आहेत. तर छान मस्त सकाळी अर्ली मॉर्निंग लवकर उठून आंघोळ वगैरे करून छान मस्त धोती आणि कुर्ता घातलेला आहे आणि तो खूप एक्सायटेड आहे, कारण त्याला पूजा करायची आहे. आणि आमची मस्ती काय थांबतच नाही. आणि हा हेडफोन खूप दिवसांनी बाहेर काढला आहे, तर त्याने तो हेडफोन घातलेला आहे. चला तर आता आपण व्हिडिओची सुरुवात करूया. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि इकडे ज्ञानेश लाजतो. तू ये ना इकडे, लाजतोस का? लाजतोस का? ऐका ना, ज्ञानेश का लाजतो माहिती आहे का? इकडे बघ ना, तू लाजू नको ना. आम्ही हेडफोन घातलाय आणि तू हेडफोन घालून लाजतोस का? छान दिसतोस. आणि सांगू का, ज्ञानेशने खूप छान मस्त म्हणजे ना धोती आणि कुर्ता घातलाय आणि त्याच्यावर त्याने हेडफोन घातलाय. नक्की कोण समजायचं तू? नक्की कोण आहेस तू? नक्की म्हणजे तू वारीला चाललायस की नक्की काय? गाणी ऐकत ऐकत विठ्ठलाची गाणी ऐकत ऐकत चाललायस तू वारीला? का? तर ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मी ना आज ज्ञानेशला नवीन ड्रेस घातला आहे, त्याच्यामध्ये हा हेडफोन होता. तर कसं ना, आधी ज्ञानेश जेव्हा ज्युनियर के जीला होता ना, सिनियर के जीला होता ना ज्ञानेश, तेव्हा त्याची शाळा सकाळची असायची आणि थंडीमध्ये म्हणजे सकाळी थंडीमध्ये एवढी थंडी वाजायची ना वगैरे, तर त्यासाठी मी हेडफोन घेतला होता. थंडी गेल्यानंतर मी तो हेडफोन छान मस्त म्हणजे व्यवस्थित रॅप करून ठेवला होता. तर मी आज खूप दिवसांनी तो हेडफोन काढला, म्हणजे त्याचा तर नवीन कपडे काढले, तर त्याला हेडफोन दिसला तर त्याने तो घातला. तर मुलांचं असंच असतं की त्यांची म्हणजे बोलतात ना, एखाद्या जुन्या गोष्टी जर त्यांना समजा दिसल्या तर ते म्हणजे त्यांना खूप आनंद होतो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आज आषाढी एकादशी आहे. तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हालाही माहीत आहे की आषाढी एकादशी आहे. तर खूप जण म्हणजे गावामध्ये खूप जण म्हणजे जवळजवळ म्हणजे ना 6 दिवस किंवा 10 दिवस किंवा 15 दिवस अगोदरच चालत चालत दिंडी काढतात आणि पंढरपूरपर्यंत पूर्ण चालत चालत जातात. आणि आज पंढरपूर म्हणजे देवयानी म्हणजे एकादशी आहे. पंढरपूर हे आहे, आज एकादशी आहे. तर ॲक्च्युली आजच्या दिवशी छान मस्त पालखी काढली जाते वगैरे आणि तिथे पंढरपूरला खूप छान मस्त असे कार्यक्रम साजरे केले जातात वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला अगदी छोटीशी गोष्ट सांगणार आहे. मी तुम्हाला नेहमी गोष्टी सांगत असते, पण ही पण गोष्ट ऐका. ही जी गोष्ट आहे ना, ही संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल यांची ही गोष्ट आहे. तर तुम्हालाही माहिती आहे की संत तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे भक्त होते आणि अगदी लहानपणापासून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त संत तुकाराम महाराज फक्त त्यांची म्हणजे ते बोलतात ते आधी सावकार होते. सावकारकी गेल्यानंतर वगैरे, सावकारकी असतानासुद्धा आणि सावकारकी गेल्यानंतरसुद्धा ते विठ्ठलाचीच भक्ती करत होते. सदैव त्यांच्या मुखामध्ये विठ्ठल 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 हेच असायचं वगैरे. आणि ते गावामध्ये कीर्तन वगैरे करायचे आणि त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी गावातील सगळेजण यायचे वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या. बाकी संत तुकाराम महाराज हे म्हणजे ना काम वगैरे कामधंदा काहीच करत नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ना, तेव्हा जे गावातले सगळे जे गावकरी असतात ते सगळे संत तुकाराम महाराजांना बोलायचे की अरे हा बिनकामाचा आहे, हा काहीच कामाचा नाही, हा काही करतही नाही, हा याच्या बायकोपोरांना बघत नाही, किंवा हा फक्त आहे ना, हा फक्त त्या विठ्ठलाची भक्ती करत असतो. हा फक्त विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाला एवढंच आहे, त्याला काहीच येत नाही. इवन
लोक म्हणजे गावकरी, गावातले सगळे गावकरी म्हणजे संत तुकाराम महाराजांना असे बोलायचे. आणि जेव्हा ही गोष्ट जेव्हा विठ्ठलाला कळते, कारण ना विठ्ठल आणि संत तुकाराम महाराज हे दोघंही जसे एकदम बोलतात ना, जे एकत्र म्हणजे बोलतात ना की एकनिष्ठ किंवा एकत्र एक जीव. म्हणजे संत तुकाराम महाराजांना काहीही त्रास झाला तर तो त्रास विठ्ठलाला व्हायचा. आणि लिटरली विठ्ठल म्हणजे संत तुकाराम महाराज जिथे कुठे असतील ना तिथे विठ्ठल त्यांच्यासाठी धावून जायचा. आणि संत तुकाराम महाराजांचं असं होतं की ना जो विठ्ठल होता, विठ्ठला सकाळ संध्याकाळ जेवण लागायचं वगैरे, तर ते संत तुकाराम महाराजांची ना वाट बघायचे की हा कधी येतो मला जेवायला वगैरे. आणि संत तुकाराम महाराज सुद्धा त्यांना सकाळ संध्याकाळ जेवण दिल्यानंतरच ते जेवायचे वगैरे. तर ते बोलतात ना की म्हणजे ते दोघंही एकमेकांशी एवढे एकनिष्ठ होते. आणि जेव्हा ही गोष्ट विठ्ठलाला कळते की गावातले सगळे गावकरी विठ्ठलाला असे बोलतात, तेव्हा म्हणजे ते विठ्ठलाला एवढं वाईट वाटलं ना वगैरे. तर जेव्हा संत तुकाराम महाराज सकाळी पूजेसाठी गेले आणि संत तुकाराम महाराजांनी पूजा वगैरे केली आणि जिथून ते असे निघत होते मंदिरातून बाहेर, तितक्यात विठ्ठल बोलला, तुक्या थांब. आणि तेव्हा ना तुकाराम महाराजांना तुक्या बोलायचे, तुक्या थांब किंवा तुक्या म्हणते काय नाव आहे राजा ते. तर तुकाराम थांब किंवा तुक्या थांब. तर तेव्हा ते थांबले आणि विठ्ठलाने सांगितलंय, आता मी तुला जेही काही सांगतो ते स्पष्टपणे ऐक आणि तुला तेच करावं लागेल. तर संत तुकाराम बोलले की हां ठीक आहे काय. तेव्हा संत तुकाराम तेव्हा विठ्ठल बोलले तुकाराम महाराजांशी की बघ, तुला ना तू माझी भक्ती करतो, तू माझी सेवा करतो एकनिष्ठतेने, म्हणजे एकनिष्ठ म्हणजे पूर्ण होतात ना की मनोभावे पूजा वगैरे करतोस तू माझी वगैरे, काही असू दे. आणि तुम्हाला सकाळ संध्याकाळ जेवण वगैरे देतो, पण तू याच्यापुढे माझी पूजा करायची नाही आहेस, तू याच्यापुढे मला सकाळ संध्याकाळ जेवायला जायचं नाही आहेस वगैरे. तू माझी जी भक्ती करतोस ती भक्ती करणं तू सोडून दे, तू भक्ती नको करूस माझी, नाही करायची तू भक्ती याच्यापुढे. तेव्हा संत तुकाराम महाराज हे सगळं ऐकून घेतात आणि त्यांना विठ्ठल हे स्वतः बोलतो, कारण माझ्यामुळे तुला लोक बोलत आहेत, माझ्यामुळे तुला गावकरी बोलत आहेत, ते मला त्रास होतो रे. म्हणजे तुला जर कोणी काय बोललं तर ते मला त्रास होईल. आणि त्यांचं बोलणं ऐकून तू जे दुःखी कष्टी होतो, तुला खूप वाईट वाटतं, ते मला नाही आवडत, ते मला कुठेतरी म्हणजे ते नाही पटत, मलाही खूप दुःख होतं. तर त्याच्यामुळे तू काय कर, तू ही भक्ती करणं सोडून दे आणि तू कुठेतरी छान मस्त असं काम बघ आणि तुझं काम कर आणि तू काम करून तुझ्या बायकोपोरांचं पोट भर, असं विठ्ठल त्यांना सांगतो. तेव्हा ते झालं आणि नंतर मग एवढे सगळं हे सगळं बोलून विठ्ठल थांबला. त्यानंतर संत तुकाराम महाराज बोलले की विठ्ठला थांब, तू जे बोललास ना ते मी ऐकलं, पण आता मी काय बोलतो ना ते आता ऐक. तेव्हा संत तुकाराम महाराज त्या विठ्ठलाशी बोलले, आवाज बरोबर. तर बोलले की बघ, लोक काय बोलतात मला याच्याशी काहीही घेणं देणं नाही, ते काय बोलतात त्यांच्या विचारांचा मी माझ्यावरती अजिबात काही परिणाम करून घेत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझी बायको पोरं, मी काम करत नाही, मी त्यांना पोसत नाही किंवा मी त्यांना म्हणजे मी बोलतात ना की जे बायको पोरांना हवं आहे ते मी देत नाही, पण ते तू देतोयस. मी तुझी भक्ती करतो म्हणून तू त्यांना हे करतो, तू त्यांना ना म्हणजे दोन्ही टायमाचं खायला देतोयस, त्यांना कशाचे तू कमी पाडून देत नाही आहेस. हां. आणि त्यानंतरही अजून तुकाराम महाराज बोलले की ना तुझ्यावरती भक्ती करणं किंवा तुझी पूजा करणं हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मी तुझ्यावरती भक्ती करायची की नाही, तर मी तुझ्यावरती भक्ती करायची की नाही हे माझं मी ठरवेल, तू मला नाही सांगायचं, तुला हा अधिकार नाही आहे. भक्ती कशी आणि कोणी आणि कोणावरती करायची. तेव्हा म्हणजे संत तुकाराम महाराज विठ्ठलाला बोलत होते, हे तू नाही मला सांगायचं की मी भक्ती करायची किंवा तुला अधिकार नाही आहे मी भक्ती करायची की नाही हे सांगण्याचा. मला वाटलं म्हणून मी तुझी भक्ती करतोय आणि जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत मी भक्ती करतच राहणार आहे. जोपर्यंत जीव आहे ना तोपर्यंत मी तुझी भक्ती करत राहील, तुझी सकाळ संध्याकाळ पूजा करेल, तुला सकाळ संध्याकाळ तुला मी जेवायला देईल. बाकीचं मला काय माहिती नाही आहे. संत तुकाराम महाराज
विठ्ठलाशी म्हणजे बोल्या हा त्यांच्यातला हा संवाद आहे. आणि विठ्ठल आणि संत तुकाराम महाराज हे दोघेही खूप एकनिष्ठ आणि एकजीव होते. तर ही एक छोटीशी गोष्ट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आज आषाढी एकादशी आहे. तर चला आता आपण पूजा करून घेऊया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी मी प्रसाद करेल आणि नंतर मग पूजेला सुरुवात करेल. तर इथे मी एक फ्राय पॅन घेतलेला आहे, गॅस ऑन केलेला आहे. तर इथे आपल्याला हा जो रवा आहे तर इथे मी जाड रवा घेतलेला आहे. तर हा जाड रवा आपल्याला मंद गॅसवरती छान मस्त भाजून घ्यायचा आहे, अगदी 7 ते 8 मिनटं. त्यानंतर रवा भाजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तूप ॲड करायचं आहे. तर इथे मी 1 चमचा तूप ॲड केलेला आहे. त्यानंतर साधारणपणे 3 ते 4 चमचे साखर ॲड केलेली आहे. आणि छान मस्त या तुपामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे. साखर मिक्स करून झाल्यानंतर मी 1 छोटी वाटी इथे दूध ॲड केलेलं आहे. साधारणपणे 2 ते 3 चमचे आपल्याला इथे दूध ॲड करायचं आहे. आणि मी पुन्हा तिथे म्हणजे 1 वाटी भरून दूध ॲड केलं होतं मी, तेवढंच त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही जी साखर आहे छान मस्त साखर मेल्ट करून घ्यायची आहे, म्हणजे विरघळून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जो रवा भाजून घेतला होता तो ॲड करायचा आहे. त्याचबरोबर इथे मी दूध पावडर घेतलेली आहे 1 वाटी भरून, ते ॲड करायचे आहे. आणि छान मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे सारण आहे ना पूर्ण घट्ट होईपर्यंत छान मस्त मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे, अगदी घट्ट होईपर्यंत. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे हे जे सारण आहे छान मस्त असं घट्ट झालेलं आहे. आता हे जे सारण आहे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला छान मस्त या सारणापासून छान मस्त असे पेढे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी हाताला तूप लावून घेणार आहे आणि छान मस्त याचे पेढे तयार करून घेणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतात, मिक्स करू शकतात. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की इथे ना हा जो रवा आहे तो हा जो रवा आहे तर रवा आधी आपण भाजून घेतलेला होता. आणि मी ना रवा पूर्णपणे छान मस्त असं ब्राऊन म्हणजे हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला होता. त्याच्यामुळे ना आणि याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे, दूध आणि पाणी. तर हा जो तुम्हाला रवा आहे ना थोडा हलकासा तुम्हाला, जसं तुम्हाला मी ते रव्याचे आपण लाडू करतो सेम तर हा पेढाही त्या टाईपमध्ये लागतो. आणि तुम्हाला जर रवा पूर्ण शिजून घ्यायचा असेल तर तुम्ही आधी पूर्ण जसं आपण शिरा करतो सेम तुम्ही तसं शिरा करून घ्या. आणि वरतून तुम्ही दूध पावडर ॲड करून छान मस्त याचे पेढेसुद्धा तयार करू शकतात. पण मी ते अशा पद्धतीने पेढे तयार करून घेतलेले आहेत. हे पेढे एवढे अप्रतिम आणि एवढे म्हणजे खूप टेस्टी लागतात, नक्की ट्राय करून पहा. तर इथे छान मस्त मी हातावरती म्हणजे तूप लावून हातावरती छान अशा पद्धतीने हे मी पेढे तयार करून घेतलेले आहेत. तर इथे अशा पद्धतीने आपले पेढे तयार झालेले आहेत. तर इथे हा असे नैवेद्य तयार झालेला आहे. चला आता पूजेला सुरुवात करूया आपण.
तर तुम्ही बघितलं असेल आपली छान मस्त अशा पद्धतीने आपण पूजा करून घेतलेली आहे. आणि मी जो प्रसाद केला होता तो हार्डली अगदी सोप्या अशा पद्धतीने मला फक्त अर्धा तास लागलेला आहे आणि मी अर्ध्या तासामध्ये मी हा प्रसाद करून घेतलेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, हा जो प्रसाद आहे ना खूप टेस्टी असा लागतो. तर मी जो प्रसाद अर्पण केला होता ना त्यातलाच मी ज्ञानेशला एक पेढा खाऊ घातलेला आहे, त्याला खूप आवडला हा पेढा. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ना प्रसाद नक्की ट्राय करा. कारण सांगू तुम्हाला कधी कधी ना आपल्याकडे एवढी घाई असते ना आपल्याला की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात आणि त्यावेळेस ना प्रसाद करायला आपल्याला वेळ नसतो. तर त्यावेळेस तुम्ही ही पद्धत नक्की फॉलो करा. हा जो प्रसाद आहे ना अप्रतिम लागतो. आणि अजून एक तुम्हाला म्हणजे सांगेल, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, पण तुम्ही घरामध्ये ना दूध पावडर नक्की आणून ठेवा. तुम्ही त्या दूध पावडरपासून अगदी झटपट अशा पद्धतीने अगदी 15 मिनिटासुद्धा तुम्ही पेढे लाडू तुम्ही तयार करू शकता. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी सिंपल म्हणजे मी ना अगदी साध्या अशा पद्धतीने पूजा केलेली आहे. आणि माझा उपवास आहे, ज्ञानेशचा उपवास नाही आहे. पण ज्ञानेशला साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा हा खूप आवडतो. तर आणि अजून एक गोष्ट सांगेल की आज एक गंमतच झाली. गंमत म्हणजे अशी झाली की झालं काय माहिती आहे का, आज आषाढी एकादशी आहे हे मला माहिती होतं आणि मला आज पूजेसाठी फुलं हवी होती. तर मी कालच विचार केला होता की जेव्हा मी ज्ञानेशला कराटे क्लासला नेऊन सोडेल ना संध्याकाळी, तेव्हा घरी रिटर्न येताना मी फुलं घेऊन येईल असा विचार केला होता. पण मला डीमार्टमध्ये जायचं होतं, मी डीमार्टमध्ये गेली. डीमार्टमध्ये मला लिटरली 9 वाजले आणि मी पटकन घरी येऊन मी सामान ठेवलं आणि तसंच मी ज्ञानेशला कराटे क्लासला आणायला गेली. आणि घरी एकदा तर आम्हाला 9:30 वाजले आणि मी विसरून गेले की मला फुलं आणायचे, हे मी विसरून गेली. घरी आल्यानंतर पटकन लक्षात आलं, अरे फुलं आपण आणायचं विसरलो, 9:30 वाजून गेले, तर आपल्याला फुलं भेटणार नाही, तर करायचं काय. तर मग विचार केला की आपण ना उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग जाऊन आपण फुलं घेऊन येऊया असा विचार केला. पण बघा ना, जसं बोलतात ना योगायोग म्हणायचं म्हणजे असं समजूया की हा एक योगायोगच आहे असंच म्हणावं लागेल. तर जसं तुम्ही बघितलं असेल की माझ्या म्हणजे गुलाबाची जी झाडं आहेत त्याच्यावरती छान मस्त असे 2 गुलाब म्हणजे आले होते. त्यानंतर एक जे डबल टगर आहे त्याच्यावरती मला एक छान मस्त असं डबल टगरीचं एक फूल भेटलं म्हणजे त्या झाडावरती छान मस्त असं उगवलेलं होतं. त्यानंतर जो मोगरा आहे त्या मोगऱ्याच्या झाडावरती पण मला 2 मोगऱ्याची फुलं भेटली. म्हणजे बघा ना, म्हणजे त्या फुलांनाही असं वाटत होतं की अरे आज आषाढी एकादशी आहे आणि आम्हालासुद्धा त्या देवाच्या चरणी अर्पण करावं. आम्हालाही त्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अर्पण करावं. आम्हालाही त्या पांडुरंगाच्या चरणी आम्हालासुद्धा अर्पण करावं आणि आम्ही त्या चरणाजवळ राहावं. म्हणजे त्या फुलांना पण असं वाटतं की अरे आपण सदैव देवाचरणी राहावं. आणि तो योगायोग होता. आणि मी लिटरली जेव्हा सकाळी मी उठली ना झाडांना पाणी टाकायला वगैरे, तेव्हा मला ती सगळी फुलं म्हणजे दिसली झाडावरती वगैरे. आणि पटकन विचार आला, अरे आज आषाढी एकादशी आहे आणि आपल्या झाडाला एवढी छान मस्त फुलं आलेत की. तेव्हा तीच फुलं मी देवाचरणी वाहिलेली आहेत. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आणि खूप छान वाटतं. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की मी अगदी सिंपल अशा पद्धतीने पूजा केलेली आहे. आणि मी एकच गोष्ट सांगेल की देव आहे ना, असं नाही बोलत आहे की हां मला अगरबत्ती लावा, हां मला दिवा लावा, हां मला हाच प्रसाद हवा, मला तोच प्रसाद हवा. देव एवढंच बोलतो की ना फक्त ना म्हणजे ना मनापासून निस्वार्थपणे भक्ती करा. तो देव सदैव तुमच्या पाठीशी असतो, सदैव. जसं की एक उदाहरण घेऊया ना की पांडुरंग म्हणजे विठ्ठल रुक्मिणी म्हणजे विठ्ठल आणि संत तुकाराम महाराज यांचं जे नातं आहे ना ते म्हणजे बोलतात ते गुरु शिष्यांचं नातं आहे त्यांचं. पण ते ना दोघेही ना म्हणजे बोलतात ना एवढे म्हणजे एकरूप झालेले आहेत. म्हणजे संत तुकाराम महाराजांना काहीही त्रास झाला तर तो विठ्ठलाला व्हायचा आणि त्यांच्या मनामध्ये काही दुःख वगैरे आलं तरी ते विठ्ठलाला कळायचं. त्यांचं नातं खूपच श्रेष्ठ होतं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि आता मी आता पटापट साबुदाणा खिचडी करेल, खाऊ आणि आराम करू. से बाय कर. आणि असं बोल, ऐक ना, आज तुम्हाला सर्वांना
आषाढी आषाढी एकादशीच्या एकादशीचा खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा.